ओके. आजचा टॉपिक आहे आपला लेक्सिकल स्कोप, जो की अगेन ऍडव्हान्स स्कोपचा एक टाईप आहे. ठीक आहे. इन जावास्क्रिप्ट इनर फंक्शन. आता इनर फंक्शन काय आणि आउटर फंक्शन काय, किंवा यालाच म्हटलं जातं चाइल्ड चाइल्ड फंक्शन. ठीक आहे. चाइल्ड आणि पॅरेंट, इनर आणि आउटर हे सेम प्रकार आहेत. ठीक आहे, जे मी तुम्हाला क्लिअर करणार. ठीक आहे. इनर फंक्शन जे असणार आहे किंवा चाइल्ड फंक्शन जे असणार आहे, गेट द ऍसेस, याला ऍसेसेबल असणार आहे. ठीक आहे, किंवा हा एखाद्या व्हेरिएबलला ऍसेस करू शकणार. इट गेट द ऍसेस ऑफ अ व्हेरिएबल. तर कोणत्या व्हेरिएबलला ऍसेस करू शकणार? विच इज की असं व्हेरिएबल जे डिक्लेअर केलेलं आहे, डिक्लेअर अँड डिफाईन यू कॅन से इन इट्स पॅरेंट फंक्शन. ठीक आहे. जर का एखादा चाइल्ड फंक्शन किंवा एखादा इनर फंक्शन जर त्याच्या आउटर फंक्शनचा एखादा व्हेरिएबल, ते व्हेरिएबल त्याच्या आउटर फंक्शन मध्ये आहे, पण हा इनर फंक्शन त्याला ऍक्सेस करू शकत आहे ना. पॅरेंट फंक्शन मध्ये व्हेरिएबल डिक्लेअर केले, परंतु चाइल्ड फंक्शन मध्ये त्याला यूज केलं जात आहे. तर अशा ह्या यूज करण्याला, असं जेव्हा आपण एखादं व्हेरिएबल यूज करतो, किंवा ही जी फंक्शनॅलिटी आहे, ही जी फॅसिलिटी आहे जावास्क्रिप्ट मध्ये, की आपण असं यूज करू शकतो. आउटर फंक्शन मध्ये जर असेल तर इनर फंक्शन मध्ये आपण त्याला यूज करू शकतो, ऍसेस करू शकतो. त्यालाच म्हटलं जातं लेक्सिकल स्कोप. ठीक आहे. इट्स कॉल्ड, ओके, दिस फॅसिलिटी यू कॅन से फॅसिलिटी कॉल्ड ऍज लेक्सिकल स्कोप. बघा, लाईक आपल्याकडे दोन फंक्शन आहे. एक आहे आउटर फंक्शन. ठीक आहे. आउटर फंक्शन म्हणा याला, किंवा पॅरेंट. ठीक आहे. आणि जेव्हा, ठीक आहे, मी इथे ब्लॉकच देतो. समजा हा आउटर माझा फंक्शन झाला. ठीक आहे. आणि याच्या आतमध्ये मी एक जेव्हा अजून फंक्शन घेतो, तर या आतमध्ये, या फंक्शनच्या आतमध्ये जेव्हा आपण दुसरं फंक्शन घेतो, तेव्हा याला काय म्हणलं जातं? इनर किंवा चाइल्ड. ठीक आहे. लाईक मी इथे जर एक फंक्शन घेतो, या एका फंक्शनच्या आतमध्ये दुसरं फंक्शन, यालाच म्हटलं जातं पॅरेंट किंवा आउटर, आणि याला म्हटलं जातं चाइल्ड किंवा इनर. जसं मी तुम्हाला इथे डायरेक्टली क्लिअर करतो. ओके, स्क्रीन शेअर आहे तुम्हाला व्हीएस कोडची? येस सर. ओके. येस सर. जसे की माझ्याकडे आहे फंक्शन fun1. ठीक आहे. फंक्शन fun1, आणि या fun1 मध्ये मी एक फंक्शन परत बनवत आहे. ठीक आहे. याच्यामध्ये मी एक फंक्शन परत बनवत आहे, ते फंक्शन fun2. ठीक आहे. असे दोन फंक्शन आहे. आता पहिलं जे फंक्शन आहे fun1, हे इथपर्यंत आउटसाइड पर्यंत चालत आहे ना. हे याच्या आतमध्ये दुसरं फंक्शन fun2 जे आहे ते fun1 च्या आतमध्ये. तर त्याच्या आतमध्ये फंक्शन असणार, ते फंक्शन म्हणजे तुमचं आउटर. करेक्ट. याला तुम्ही म्हणणार आउटर और ठीक आहे. आणि जे फंक्शन याच्या आतमध्ये आहे, ठीक आहे, आतमधल्या फंक्शनला तुम्ही म्हणणार इनर अँड चाइल्ड. क्लिअर आहे? येस सर. ओके. आता जेव्हा अशी सिच्युएशन आहे की तुमचा एखादा व्हेरिएबल, लाईक मी इथे घेतो वॅर ए इज इक्वल टू 20. आता याला आपण डिक्लेअर कोणत्या फंक्शन मध्ये केलंय? आउटर फंक्शन मध्ये केलं ना, पॅरेंट फंक्शन मध्ये. करेक्ट. येस. याला जेव्हा मी इथे यूज करणार, याला जेव्हा मी इथे ऍक्सेस करणार, लाईक मी इथे करणार लाईक वॅर बी इज इक्वल टू 10. आता हे व्हेरिएबल इनर मधलं आहे, आउटर मधलं, परंतु मी इथे कन्सोल करत आहे, कन्सोल डॉट लॉग, आणि म्हणत आहे ए प्लस बी. म्हणजे आपण इथे यूज करत आहे ना एचा, म्हणजे आउटर फंक्शन मधल्या एखाद्या व्हेरिएबलचा आपण इनर फंक्शन मध्ये यूज करत आहे. करेक्ट. अशा सिच्युएशन मध्ये आता मी इथे कॉल करतो fun2 ला, लाईक मी इथे करणार fun2 ला कॉल, आणि इथे करणार मी इथे fun1. अशा बघूयात आउटपुट काय आहे ना. बघा, आउटपुट करेक्ट आलं. यांनी काय केलं, पॅरेंट फंक्शन मधला व्हेरिएबल घेतला, तो त्यांनी इनर फंक्शन मध्ये किंवा चाइल्ड फंक्शन मध्ये यूज सुद्धा केला. नाहीतर हे जर का यूज होणार नसतं
तर याने आउटपुट द्यायला नाही पाहिजे, दोघांचं ऍडिशन नाही व्हायला पाहिजे. परंतु इथे काय होत आहे की इनर फंक्शन मध्ये आपण ऍक्सेस करू शकत आहे आपल्या पॅरेंट फंक्शनचा एखादा व्हेरिएबल. ह्याच कन्सेप्टला असं म्हटलं जातं की हा लेक्सिकल स्कोप आहे. याच्या आतमध्ये इव्हन जर एखादं फंक्शन अजून घेतलं तुम्ही, लाईक मी इथे घेतो फंक्शन पण 3, तिसरं फंक्शन या ठिकाणी घेऊयात आपण. ठीक आहे, आणि याच्यामध्ये परत मी एखादा व्हेरिएबल किंवा ह्या दोघांनाच परत कन्सोल ए डॉट ए प्लस बी जे आहे याला जर इथे युज करतो. ठीक आहे, आणि याला जर कॉल करतो लाईक इथे करतो पण 3 असं, तर परत काय होणार की ह्याच्या जे पॅरेंट आहे त्या पॅरेंट मधल्या व्हेरिएबलला तो ऍक्सेस करत आहे आणि आउटपुट तुम्हाला देत. सिम्पली ह्यालाच म्हणायचं फ्लेक्सिबल. क्लिअर आहे? कोणाला काय डाऊट याच्यामध्ये सांगा बरं. क्लिअर आहे सगळ्याला? ओके, आता याच्यामध्ये तुम्ही ट्राय करायचं की तुमचे जर का हे फंक्शन, तुमची प्रॅक्टिस नेहमी काय असली पाहिजे, मी जेही शिकवतो त्याच्यानंतर, की आता अगर हे फंक्शन जसं सिम्पल घेतलं मी, पॅरामीटराईज असेल तर मग त्याला कसं तो इकडे करेल का ऍसेस. ठीक आहे, एखादा फंक्शन असेल तर करेल का ऍसेस, अशा पद्धती हे तुम्ही चेक करत राहा. ठीक आहे, म्हणजे तुमच्या त्या फंक्शनचं याची सिंटॅक्सची सुद्धा प्रॅक्टिस होऊन जातं, वेगवेगळ्या सिंटॅक्सची, आणि तुमची जी टॉपिक आहे त्या टॉपिकची सुद्धा प्रॅक्टिस होऊन जाणार. ठीक आहे, तर हे झालं तुमचं लेक्सिकल स्कोप. ठीक आहे, सिंटॅक्स मी इथे सिंपली लिहून देतो. सिंटॅक्स तुमच्याकडे असणार एक आउटर फंक्शन, मी इथे डायरेक्टली घेतो फंक्शन आउटर, फंक्शन आउटर, आणि ठीक आहे त्याच्यामध्ये एखादा व्हेरिएबल असणार आहे, लाईक मी इथे घेतो वॅर व्ही नेम, व्हेरिएबलचं तुमचं जे काय नाव असेल व्ही नेम. ठीक आहे, इज इक्वल टू जे काही तुमची डेफिनेशन असेल ती व्हॅल्यू असेल. ठीक आहे, आणि याच्यामधून घेतो फंक्शन इन्नर, एक इन्नर फंक्शन तुम्ही याच्यामध्ये घेणार आणि याच्यामध्ये ऍक्सेस करणार तुम्ही व्ही नेम, याच्यामध्ये करतो बी आउट नेम असं करतो. ठीक आहे, आउटर व्हेरिएबलचं नेम आणि इथे बी आउट नेम, आणि याला करतो व्ही इन नेम, म्हणजे तुमच्या इन्नर जे फंक्शन असणार आहे त्याचा व्हेरिएबल असेल. आणि आता इथे तुम्ही लाईक ओके, असं काही गरजेचं नाही की इथे व्हेरिएबल असलंच पाहिजे. ठीक आहे, एकच जरी असेल आणि ह्याला जर तुम्हाला याच्यामध्ये युज करायचं, जसं कन्सोल डॉट लॉग करून फक्त मला ते प्रिंटच करायचंय, जसं की फक्त ए घेतलाय मी आणि मला इथे ए फक्त प्रिंट करून दाखवायचं आहे, लाईक मी ते कन्सोल डॉट लॉग फक्त ए करणार. असं गरजेचं नाही की तुमच्या या फंक्शन मध्ये तुमचं व्हेरिएबल असावं, का या फंक्शन मध्ये असावं नसावं, काही गरजेचं नाही. ठीक आहे, जसं की मी या दोन्ही व्हेरिएबल मध्ये फंक्शन घेत नाहीये फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, आणि जर का डायरेक्टली याला फक्त कन्सोल डॉट लॉग करतो तर त्याची व्हॅल्यू तुम्हाला इथे दिसणार आहे, इज इक्वल टू 20. ठीक आहे, तर हे काही गोष्टी अशा छोट्या छोट्या होतात, कन्फ्युजिंग. सुरुवातीला असं वाटतं की मग प्रॅक्टिस करताना की हे घ्यावं लागतं का. ठीक आहे, तर याच्याकडे लक्ष ठेवायचं. आणि इथे काय असणार आहे, लाईक मी कन्सोल डॉट लॉग, किंवा इथे सिम्पलच आपण एक्झाम्पल घेऊयात, इथे व्हेरिएबल घेतच नाही. ठीक आहे, इथे जे आपण वरती घेतलेले व्हेरिएबल आहे त्यालाच मी प्रिंट करतो सिम्पली. इथे करतो व्ही आउट, ह्याला मी इथे प्रिंट करायचं आहे सिम्पली, आणि याला कॉल कसं करणार, इन्नर फंक्शनला पहिलं, जसं की इन्नर, आणि नंतर तुमचा कर्ली ब्रॅकेट जो आहे तो आउटरचा क्लोज होईल आणि इथे तुम्ही आउटरला कॉल करणार. आउटपुट काय असणार आहे तुमचे, व्हॅल्यू ऑफ आउटपुट इक्वल टू व्हॅल्यू ऑफ व्ही आउट नेम, ही तुम्हाला आउटपुट या ठिकाणी मिळणार. हे असणार तुमचं सिंटॅक्स. याचं एक एक्झाम्पल म्हणून मी सेम आपण जो कोड केला तो इथे टाकून देतो. फंक्शन fun1, ओके, मध्ये व्हेरिएबल असणार 1 2 3. याला इन्नर और चाइल्ड फंक्शन ऑफ आउटर म्हणा किंवा fun1 म्हणा. ठीक आहे, ऑफ fun1, यालाही तुम्ही इन्नर फंक्शन म्हणू शकता फंक्शन 3 ला,
हा कशाचा इनर किंवा चाइल्ड फंक्शन असणार आहे? Fun two. फंक्शनचा, ठीक आहे. Yes. अशा पद्धतीने. आणि याच्यामध्ये जसं तुम्ही एखादा व्हेरिएबल घ्यायचं तर घ्या, नाही घ्यायचं असलं तर नका घेऊ, पण कॉल अशा पद्धतीने तुम्हाला करायचं. पुढे बोलूयात. याच्यामध्ये जर कोणाला डाऊट असेल तर परत एकदा मी म्हणतो, असेल डाऊट तर विचारायचं आहे. ठीक आहे, आता पुढे चालू आहे आपण क्लोजर, जो नेक्स्ट आपला टॉपिक आहे. क्लोजर, ठीक आहे. आता क्लोजर काय आहे? ठीक आहे. जनरली काय होतं बघा, इथं जेव्हा तुम्ही जावा स्क्रिप्ट व्यतिरिक्त जर का तुम्ही सिंपली जावा असेल, सी असेल, सी प्लस प्लस असेल, ह्या जर का लँग्वेज शिकले असाल, ठीक आहे, किंवा स्टॅटिक ज्या लँग्वेज आहेत त्या टाईपची लँग्वेज जर का शिकली असाल तर तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे. नसेल तर मी इथे सांगतो. तर जनरली काय होतं माहिती का, तुम्ही एखादं फंक्शन घेताना, लाईक मी ते घेतो फन वन, आणि याच्यामध्ये एक माझं व्हेरिएबल आहे, लाईक ए इज इक्वल टू 10, आणि मी याला इथे कन्सोल डॉट लॉग करून यूज करत आहे, लाईक कन्सोल डॉट लॉग, आणि या फंक्शनला मी कॉल केलं, फन वनला कॉल केलं, ठीक आहे. तर हे जे फंक्शन असतं जनरल लँग्वेजमध्ये, हे जे व्हेरिएबल आहे, हे व्हेरिएबल जसं हे कॉल होणार फंक्शन, याचा आउटपुट घेऊन टाकणार आणि हे इरेज होऊन जाणार, खतम. हे फंक्शन कॉल झालं, आउटपुट दिलं, काम खतम याचं. हे व्हेरिएबलची जागा ब्लँक होऊन जाणार, हे निघून जाणार व्हेरिएबल, ठीक आहे. हे जनरल बिहेवियर आहे एखाद्या कम्प्युटर लँग्वेजचं, ठीक आहे. जसं की जावा असेल का सी असेल, ठीक आहे, सी प्लस प्लस असेल, या लँग्वेजेसचं, ठीक आहे. ते मी तुम्हाला लिहून जातो, जसं की generally when generally, or you can say other static languages, static languages. याच्यामध्ये काय होतं इतर लँग्वेजेस मध्ये, की when function execution is complete, function lost, त्याला टेक्निकल लँग्वेज मध्ये वाईप आउट करणं असं म्हणतात, ठीक आहे. तो वाईप आउट करतं जे काही त्याचे व्हेरिएबल आहे, ठीक. वाईप आउट द डेटा or variable, you can say, from memory, ठीक आहे. बट नॉट इन जावास्क्रिप्ट, हे तुम्हाला लक्षात, बट नॉट इन जावास्क्रिप्ट. म्हणजे मग जावास्क्रिप्ट मध्ये काय होत असेल, इन जावास्क्रिप्ट द फंक्शन डू नॉट वाईप आउट. तर मग त्याच्यासाठी काय तुम्हाला कन्सेप्ट आहे, तर ती क्लोजर आहे. काय करतं, क्लोजर इज अ फंक्शन having access before parents group. हे तुम्हाला टेक्निकली थोडस अवघड वाटेल समजायला, मी तुम्हाला क्लिअर करतो, ठीक आहे. की हे काय करतं, क्लोजर काय करतं, इट प्रिझर्व द डेटा फ्रॉम साइड. तो त्या डेटाला तसंच सेव्ह ठेवतं. फंक्शन जरी कॉल झालं तरी ते फंक्शन मधला जे काय डेटा आहे, जे काय व्हेरिएबल्स आहे, ते क्लोजर या ठिकाणी क्लोजर मध्ये किंवा क्लोजर या कन्सेप्टच्या थ्रू स्टोअर असतात. ते अजून वाईप आउट होत नाहीत आणि तुम्ही त्यांना परत यूज सुद्धा करू शकता. ह्याच कन्सेप्टला म्हटलं जातं क्लोजर, ठीक आहे. की डेटा फंक्शन कॉल झाल्यानंतर सुद्धा इरेज न होणं आणि तोच डेटा आपण दुसऱ्या ठिकाणी यूज करू शकणं, ठीक आहे. त्याला म्हटलं जातं क्लोजर. जसं की पॅरेंट स्कोप म्हणजे आउट ऑफ दिस फंक्शन, ठीक आहे. पॅरेंट म्हणजे या फंक्शनच्या बाहेर एखादं फंक्शन जर आहे, जसं की आपण दोन फंक्शन पाहिले, आउटर एक फंक्शन, इनर एक फंक्शन, पॅरेंट फंक्शन ज्याला म्हटलं, म्हणजे पण एच्या बाहेर जे असेल ते त्याचा पॅरेंट फंक्शन, म्हणजे मग त्याच्यामध्ये तुम्ही याला यूज करू शकता. त्याला म्हटलं जातं क्लोजर, ठीक आहे. पॅरेंट फंक्शन असो किंवा मग तुमचं ग्लोबल कोड असो, याच्या बाहेर कुठेही
या फंक्शनच्या बाहेर जेव्हा तुम्ही या फंक्शन मधला एखादा व्हेरिएबल यूज करू शकता, म्हणजे जरी हे फंक्शन कॉल झालेलं असलं तरी सुद्धा डेटा इरेज नाही झाला आणि त्याला तुम्ही या फंक्शनच्या बाहेर कुठेही यूज करू शकत आहात. ठीक आहे, कुठेही म्हणजे याला आपण म्हटलं पॅरेंट स्कोप, म्हणजे या फंक्शनच्या आउटसाईडला जर त्याला यूज करू शकता तर त्याच कन्सेप्टला म्हटलं क्लोजर. जनरली हा डेटा वाईप व्हायला पाहिजे इतर लँग्वेजेसमध्ये, परंतु ड्यू टू द क्लोजर जावास्क्रिप्ट मध्ये हा डेटा इरेज न होता क्लोजरच्या रूपात हा स्टोअर असतो आणि तो आपण आउटसाइडला यूज करू शकतो. यालाच म्हटलं जातं क्लोजर इन जावास्क्रिप्ट. ठीक आहे, जसे की क्लोजर is an inner function that has access to outer functions variable. ठीक आहे, हे टेक्निकल टर्म आहे. इन सिंपल तुम्हाला काय करायचंय, गो टू क्लोजर, we can assess or use variable after completion of execution of any function. एखाद्या फंक्शनचं एक्झिक्युशन कम्प्लीट झाल्यानंतर सुद्धा आपण त्याचे व्हेरिएबल यूज करू शकतो. ठीक आहे, आउटसाइड ऑफ दॅट फंक्शन. इट्स कॉल्ड क्लोजर. क्लिअर आहे? जसे की आपण एक्झाम्पल बघतो, एक फंक्शन घेऊयात fun1 आणि याच्यामध्ये काहीतरी एखादा व्हेरिएबल घेऊयात, व्हेरिएबल var a is equal to 10 सिंपली, आणि याला मी जसं की इथे यूज करत आहे कन्सोल डॉट लॉग आणि याला प्रिंट करत आहे माझं काम झालंय या फंक्शनचं. fun1 मी कॉल केलं. ठीक आहे, जनरल लँग्वेज मध्ये काय होणार की जसं हे कॉल होऊन गेलं ए ला वाईप आउट करून टाकणार, ए मध्ये काही व्हॅल्यू राहणार नाही आता. परंतु मी जर का इथे असं करतो कन्सोल डॉट लॉग आणि इथे परत ए ला यूज करतो, आता काय की याचं कॉल एक्झिक्युशन इथे कम्प्लीट झालं. तुम्ही कॉल केलं त्याचं आउटपुट त्याने दिलं, इथे काम खतम झालं, एक्झिक्युशन कम्प्लीट याला म्हणू शकतो. ठीक आहे, परंतु जर पुन्हा तुम्ही त्याला यूज करत आहात, ठीक आहे, ओके, काय म्हणते, ए इज नॉट अ डिफाईन्ड, तिचे 3 प्रकार आहे क्लोजरचे. ठीक आहे, क्लोजरचे तुम्हाला 3 टाईप मिळणार आहेत. लाईक पहिला असणार आहे तुमचा लोकल स्कोप, दुसरा असणार आहे तुमचा आउटर फंक्शन स्कोप आणि तिसरा असणार म्हणजे तुमचा ग्लोबल स्कोप. ठीक आहे, तर याच्यापैकी आपण वन बाय वन चेक करत जाऊया. ठीक आहे, जसं की पहिला एक्झाम्पल आपण बघूयात, लोकल स्कोप काय. ठीक आहे, लोकल स्कोप म्हणजे काय तर access of the variable which declare in current function. ठीक आहे, एखाद्या फंक्शन मध्ये आपण जेव्हा एखादा व्हेरिएबल यूज करतो, ठीक आहे, जो की डिक्लेअर त्याच फंक्शन मध्ये केले गेलेला आहे, जनरली जसं आपण यूज करतो. ठीक आहे, एक फंक्शन घेतो त्याच्यामध्ये एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करतो आणि त्याच्यामध्येच त्याला यूज करतो, याला काय म्हटलं जातं, लोकल स्कोप. ठीक आहे, याला म्हटलं जातं लोकल स्कोप क्लोजर मध्ये. ठीक आहे, आता समजण्याचा पार्ट जो आहे तो हा आहे आउटर स्कोप काय आहे. ठीक आहे, आउटर स्कोप याच्यामध्ये काय होतं की तुमच्याकडे एक आउटर फंक्शन आहे, एक इनर फंक्शन आहे. ठीक आहे, आउटर फंक्शन स्कोप मध्ये जेव्हा आपण वेन इनर फंक्शन इज able टू access outer functions variable, it called outer function scope. ठीक आहे, याच्यामध्ये दुसरा जो पार्ट आहे क्लोजर मध्ये
की जर तुम्ही एखादं फंक्शन घेता, एक इनर फंक्शन आहे, एक आउटर फंक्शन. बघा क्लोजर मध्ये आपण तीन आपल्याकडे याच्यामध्ये आहेत स्कोप. ठीक आहे, जे की ऑलरेडी एक तर आपण युजच करतो, की त्याच फंक्शन मध्ये डिक्लेअर करणं, त्याच फंक्शन मध्ये त्याला यूज करणं. ठीक आहे, ज्याला म्हटलं जातं तुमचं लोकल स्कोप. ठीक आहे, त्याच्यानंतर एक आहे की तुमच्याकडे दोन फंक्शन आहेत. एक आहे आउटर फंक्शन, जसं की fun1 हा मला आउटर फंक्शन, त्याच्यामध्ये मी यूज केलेलं एखादं व्हेरिएबल, आणि फंक्शन fun2 हे झालं माझं इनर फंक्शन. आणि इथे जर का मी कन्सोल डॉट लॉग आणि याच्या आउटर फंक्शन मधला स्कोप व्हेरिएबल जेव्हा यूज करतो, तर याला म्हटलं जातं आउटर फंक्शन स्कोप. जसं की मी इथे एक व्हेरिएबल घेतोय आणि तो व्हेरिएबल त्याच्या आउटसाइडला यूज करतो. ठीक आहे, तेव्हा फंक्शन मध्ये फंक्शन यूज करत आहोत जस्ट. जसं की फंक्शन आहे एक, त्याच्यामध्ये आहे आपलं दुसरं फंक्शन, आणि या दोघांना मी याच्यामध्ये काहीतरी प्रिंट करतो. फंक्शन 1 मध्ये console dot log this is one function, this is fun1 फंक्शन. ठीक आहे, fun1, आणि इथे करूयात console dot log. आवाज येतोय का? हेलो. यस सर, यस सर. ओके, नेटवर्क इश्यू Yes. शायद कुछ हो चुका था. ठीक है, तो देखिए यहाँ पे हमारे पास दो फंक्शन है, और इस फंक्शन में से अगर कोई दूसरे फंक्शन, जैसे fun2 में मैं इसे कॉल कर रहा हूँ. स्क्रीन विजिबल नहीं Sir, है. screen Okay. share नहीं है sir. ओके, जस्ट अभी दिख रहा है? स्क्रीन विजिबल है? Yes sir. यस सर. Yes sir. ठीक है, तो यहाँ पे देखिए हमारे पास है fun1, और यहाँ पे जैसे fun1 हमारा हो रहा है कंप्लीट, ये हो गया हमारा fun1, उसके अंदर हमने लिया fun2 और fun2 को कॉल कर दिया. लेकिन यहाँ पे हम लोगों ने क्या किया कि fun1 का जो वेरिएबल है, इसे हम लोगों ने fun2 में कॉल किया, मतलब इसके इनर फंक्शन के अंदर इसे एक्सेस कर लिया हम लोग. तो जैसे ही fun1 जो है वो एग्जीक्यूट हो जाता है, तो इसका जो डेटा है ये गायब होना चाहिए, लेकिन ये वाइप आउट हो जाना चाहिए, लेकिन ऐसा नहीं होता है. तो उसे हम लोग दूसरे फंक्शन में भी यूज कर पा रहे हैं. और जब हम ऐसा करते हैं कि एक आउटर फंक्शन का वेरिएबल इनर फंक्शन में जब हम लोग यूज करते हैं, तो उसी को हम लोग आउटर फंक्शन स्कोप, मतलब इनर फंक्शन जो है वो आउटर फंक्शन के किसी वेरिएबल को यहाँ पे एक्सेस कर पा रहा है, तो इसी को हम लोग कहते हैं आउटर फंक्शन स्कोप. ठीक है, कि आउटर फंक्शन का एक वेरिएबल हम यहाँ पे यूज कर रहे हैं. तो अब इसे अगर हम लोग कॉल करेंगे, तो आप लोग देखोगे कि आपको ए का जो वैल्यू है fun2 के अंदर यहाँ पे दिख रहा है आउटर फंक्शन, और ये जो हमारा दिस इज fun1, उसके बाद आपकी वैल्यू और आउटर फंक्शन यहाँ. तो इसी को हम क्या कहेंगे, आउटर फंक्शन स्कोप ऑफ क्लोजर वी कैन से. ठीक है, क्लोजर का ये आउटर फंक्शन स्कोप हम लोग इसे. ठीक है, अब है हमारा ग्लोबल वाला स्कोप क्या है, क्लोजर के अंदर ग्लोबल स्कोप क्या है. ठीक है, ग्लोबल स्कोप मतलब आप जो कोई वेरिएबल है वो ग्लोबली यहाँ पे डिक्लेयर करें. ठीक है, जैसे कि var b इक्वल टू 20, ये आप ग्लोबली से यहाँ पे डिक्लेयर कर रहे हो. अब जो है ग्लोबली आप जब इसे डिक्लेयर करते हो और फिर उसे कहीं पे अगर यूज कर लेते हो, तो इसी को जो है हम कहेंगे ग्लोबल स्कोप. ठीक है, ग्लोबल स्कोप के बारे में मैं यहाँ लिख देता हूँ. when we declare variable top of, okay, or we can say top of program, टॉप ऑफ प्रोग्राम, जब हम लोग ग्लोबल या उसे टेक्निकल लैंग्वेज में
ग्लोबली कहा जाता है। व्हेन वी डिक्लेयर वेरिएबल ग्लोबली एंड एबल टू यूज इन एनी फंक्शन, able to use in any function, it called global scope of closure or global global इस तरह से। जैसे कि हम लोग var भी कहीं पे भी यूज करें, अब चाहे हमारे पास 2 3 4 जितने भी फंक्शन हो, जहाँ पे भी हम चाहे वहां पे हम लोग इसे प्रिंट कर सकते, यूज कर सकते, ये हमें एक्सेसिबल रहेगा। ठीक है, जैसे कि फन वन के अंदर, यहाँ पे जैसे हमने फन टू के अंदर यूज किया, फन टू रन होने के बाद वाइप आउट हो जाना चाहिए, लेकिन वाइप आउट नहीं होगा। ठीक है, या फिर फन वन के अंदर भी आप उसे कॉल करना चाहो, यहाँ पे लॉग यहाँ पे भी यूज करना चाहो, आप कर सकते हो दोनों तरफ, आपको उसका आउटपुट मिल जाएगा 20 वाला, इस तरह से। तो क्लोजर का काम क्या है कि चाहे आपका वेरिएबल जो है वो पेरेंट फंक्शन में जो है वो डिक्लेयर किया जाए, उसे चाइल्ड में वो एक्सेसिबल रहेगा, चाहे फंक्शन कॉल करने के बाद उसे यूज किया जाए तो भी वो एक्सेसिबल रहेगा। इसी को कहेंगे हम लोग क्लोजर। ठीक है, जो कि जनरल लैंग्वेज के अंदर नहीं होता है। ठीक है, यहाँ पे हम लोग ग्लोबल का एक एग्जाम्पल और देखेंगे। जैसे कि मैं यहाँ पे लिखता हूँ var is equal to 10, जैसे मैंने एक ग्लोबली टेबल ले लिया, then मैं एक फंक्शन बनाता हूँ। ठीक है, फंक्शन अमन नाम से, इसी के अंदर मैं इसे वार, ओके, यहाँ पे डिक्लेयर यहाँ पे कर दूं, मैं डिफाइन यहाँ पे कर देता हूँ। ठीक, यहाँ पे बदल देता हूँ a इज इक्वल टू 10। ठीक है, और इसे यूज कर देता हूँ इसे। जैसे कि कंसोल डॉट लॉग। ठीक है, और एक हम लोग एक एक्स्ट्रा और एक वेरिएबल ले लेंगे जिस जो कि हमारा एक और फंक्शन के अंदर रहेगा। जैसे कि ये फंक्शन के अंदर है हमारे पास var p। ठीक है, और इसे 20 वैल्यू यहाँ पे दे देते हैं। ठीक है, अब अगर इसे कॉल करो आप तो देखिए ये ग्लोबली डिक्लेयर किया गया है, ये भी एसेसेबल रहेगा, और जो बी है वो इस फंक्शन के अंदर चाहे हम लोगों ने यूज किया हो तो भी ये एसेसेबल रहेगा। ठीक है, कंसोल, हेलो, आवाज आ रही है क्या? हेलो हेलो हेलो। Yes, yes. Yes, sir. ओके Yes, sir. ओके, Yes. So, कंसोल डॉट लॉग, दोनों भी हमें वेरिएबल यहाँ पे एक्सेसिबल रहेगी इस तरह से। ठीक है, जैसे कि ए है, ए इज इक्वल टू 10 यहाँ पे ले रखा है। ठीक है, अब यहाँ से क्या हो रहा है कि जो हमारा फंक्शन हमने जो बी जो है वो यूज किया इनर, इनर अगर मैं यहाँ पे यूज करूँ आउटर के अंदर, ठीक है, तो आउटर फंक्शन है, मान लो हमारे पास यहाँ पे दो फंक्शन ये ले रही है, ये होगा हमारा एक इनर फंक्शन, और यहाँ पे मैं कर देता हूँ एक अगेन आउटर फंक्शन बना देता हूँ। अब ये दोनों में फर्क देखिए कि आउटर में हो सकता है कि इनर में हो सकता है, नहीं हो सकता है, क्या इसका फॉर्मूला है, दोनों में से किस चीज के ऊपर ये काम कर रहा है। तो मैं इसे कर देता हूँ अमन, अमन आउटर। ठीक है, आउटर एक फंक्शन बना लेते हैं और अमन इनर फंक्शन को इसके अंदर। आउटर के अंदर हमारा रहेगा एक var a इक्वल टू 10, इसे यहाँ पे रख देते हैं हम लोग आउटर के अंदर, और एक इनर कर लेते हैं इनर इस तरह से, और इसे यहाँ से उठा करके मैं इसके अंदर डाल देता हूँ। तो अब यहाँ पे दोनों चीजें तो आपको क्लियर है, एक आउटर फंक्शन है एक इनर। एक वेरिएबल हमने आउटर फंक्शन के अंदर जो है डिक्लेयर डिफाइन किया है, एक वेरिएबल हमने इनर फंक्शन के अंदर डिक्लेयर और डिफाइन कर दिया है। ठीक है, अब इन दोनों को करते हैं हम लोग कॉल। यहाँ पे मैं कर देता हूँ इनर अमन, और यहाँ पे मैं कर देता हूँ आउटर अमन, आउटर अमन आउटर। ठीक है, तो पहले देखते हैं इनर के अंदर दोनों एक्सेसिबल रहेंगे कि नहीं रहेंगे। कॉल करते हैं, यस दोनों एक्सेसिबल है। वही अब हम लोग आउटर के अंदर चेक करते हैं, यहाँ पे मैं कर देता हूँ कंसोल। अब ये तो सिंपल आप समझ सकते हैं, ये तो यहाँ पे एक्सेसिबल होगा ही होगा, क्योंकि उसी के अंदर जो है लोकल स्कोप है, उसी के अंदर हमने डिक्लेयर किया है। तो यहाँ पे ए भी कर देते हैं, बी को भी यहाँ पे कंसोल, कंसोल डॉट लॉग यहाँ पे कर देते हैं।
दोनों को। तो देखिए बी आपका आउटपुट आपको नहीं मिलेगा। बी के लिए वो क्या बोल रहा है, इज नॉट डिफाइंड। मतलब ए जो है, ये ए आपका आउटर फंक्शन में है, लेकिन इनर फंक्शन में ये यहाँ पे एक्सेसिबल है ड्यू टू द क्लोजर। यहाँ पे क्लोजर बन पा रहा है, ठीक है। लेकिन अगर वो इनर फंक्शन में डिक्लेयर किया गया है तो वो आउटर फंक्शन में नहीं जाएगा। यही जो है यहाँ पे आपको समझना है। आउटर फंक्शन में क्लोजर जो है वो यूज करके वेरिएबल नहीं जाएगा। आउटर फंक्शन का वेरिएबल इनर फंक्शन के अंदर आ जाएगा, ठीक है। ये तीन चीजें, लोकल स्कोप उसी फंक्शन में डिक्लेयर करिए, वहीं पे यूज करिए। आउटर आउटर में डिक्लेयर करिए, इनर इनर में यूज करिए, ठीक है। एंड ग्लोबल प्रोग्राम के टॉप में डिक्लेयर करिए और कहीं भी आप यूज करिए, दैट इज ग्लोबल स्कोप ऑफ क्लोजर। क्लियर है? किसी को दिक्कत इसके अंदर?